अंजरती पंचती लाविल्या रत्नाच्या ज्योती अवल्या रत्नाच्या ज्योती आता घातले वाणी मोती. काय करतोय मम्मी? सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि रॅली निघाली आहे नारायणांची. गुड मॉर्निंग सर्वांना. आज हे बघा माझ्या झाडाला आलेली जी फुलं आहेत ते मी तोडती आहे. नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. मी शुभांगी. आत्ताच मी फुलं तोडलेली आहे सगळी. हे अबोलीची आणि एक गुलाबाचं फूल आहे जे आज अंगारकी संकष्टी आहे. तर त्यासाठी मी आज देवासाठी फुलं तोडलेली आहे. जी मी झाडं लावली होती ना गॅलरीत, त्या झाडांनाच आलेली ही फुलं आहेत. तर मी ही देवाला वाहण्यासाठी फुलं तोडलेली आहेत. तर आज आहे एक ठिकाणी प्रोग्राम आहे, तो सुहासिनीचा प्रोग्राम, जो देवीला जाऊन काळूबाईच्या देवीला जाऊन आल्यानंतर जे सुहासनी घालतात, जे उद्यापन करतात, ते त्या निमित्ताची आज सुहासनीची पूजा आहे. तर तिकडेच मी त्या पूजेला जाणार आहे. सुहासनीचं जेवण ठेवलंय त्यांनी, तर तिथेच मी जाणार आहे. काळूबाईला मांढार देवी असे म्हटले जाते. त्याची एक गोष्ट आहे की त्यांचं नाव मांढार देवी कसं पडलं, हे एक त्याची स्टोरी आहे. समुद्रपटीपासून 500 फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदाच्या वनराईमध्ये विराजमान झालेली काळूबाईचे स्थान आहे. वाई शहराच्या उत्तरेकडे मांधार नावाचा पर्वत आहे. तोच हा मांढारगड. द्वापर युगाच्या अखेरेस दैत्यराजा रत्नसुराचा सेनापती देवलाख्या असुराच्या त्रासापासून ऋषीमुनींना सुटका व्हावी म्हणून मांढाबाईंनीच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली. म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली. या युद्धात काळभैरवनाथांनी देवीला सहाय्य केले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार मारले व मांढार ऋषीच्या नावानेच देवीचे नाव मांढार देवी व गावाचे नाव मांढार देव असे पडले. जय जय रघुवीर जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति गणवातीतं गगनसदृशं तत्त्वमष्टादिदीक्षम् एकं नित्यविलासं सर्वदी साक्षिभूतं. काषाय वस्त्रं करदण्डधारं कमण्डुपद्मकरेण शङ्ख चक्रगदाभूषिताभूषणाने श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ज्ञानमूलं सद्गुरुमूर्ति पूजामूलं सद्रूपता मंत्रमूलं सद्गुरुवाक्य मोक्षमूलं सद्रूपा अज्ञानमूलं हन्नं जन्मकर्मणि अन्यानवरे कृते जनार्दन द्वौपारगुदं द्वौपार रामकृष्ण चोकरो श्रीपास्य वल्लभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदे तुषा या शुभ्रवस्त्रारुता या वीणावर्दण्डवन्दितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मादुत शंकर प्रभुती देवे सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती विशेष साड्या पहा. सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. मनोजवं मारुती तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मविमानरयोग्यमुख्यं
श्रीराम मानसी सापलेली शयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडी तया भाषणे नश संदेह मोडी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा आगळे हे प्यादा उपासनेला दृढ चालवावे तू देव संतांची सदा नमावे सत्करी हे मंजाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मिठे विता मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दोनी आकाशातं पतितं तोयमिता गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं परेजे यानि कानि च पापानि जन्मान्तकृतानि च तानि तानि विनिक्षण प्रदक्षिणा पदे पदे जय जय रघुवीर समर्थ ओम श्री दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः जय जय रघुवीर समर्थ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आता मी निघाली आहे मेडिकलवरती. तर मेडिकलवर जाऊन नंतर मग सुहासनीच्या प्रोग्रामला जाणार. पहिलं आपलं काम बघून मग आपली दुसरी कामं बघावी लागतात. मग आपलं पहिलं वर्क करून घेतलं मी मेडिकलमध्ये जाऊन थोडा वेळ म्हणून. पर 50 रुपए प्राप्त हुए. हे पहा, आता सुहासनी जेवायला चाललेली आहे. मी त्यांच्या घरी चाललेलं निघालंय. बघू आपण कशी तयारी त्यांनी सुहासनीची केलेली आहे. ज्योती मंडाबाई पाजळल्या ज्योती आरती व वाळू म्हणे वावे व वाळू काळू बाई तुझ्या मूर्ती अंचरती पंचरती लाविल्या रत्नाच्या ज्योती हवल्या रत्नाच्या ज्योती आता घातले वाणिक मोती ओ वाळू आरती ग काळू बाई तुझ्या मूर्ती जय देवी काळू बाई पाजळल्या ज्योती मंडाबाई पाजळल्या ज्योती मांडर डोंगरावरील माझं फुल आहे दैवत जय देवी काळूबाई पाजळल्या ज्योती मंडबाई पाजळल्या ज्योती आरती व वाळू आणि बागे व वाळू काळूबाई तुझ्या मूर्ती पिवळा पितांबर बाईचा गगनी धडकला बाईचा गगनी धडकला वाघावर बैठुनी मोरावर बैठुनी न माझा कैवारी आला जय देवी काळूबाई पाजळल्या ज्योती मंडाबाई पाजळल्या ज्योती आरती व वाळू म्हणे बागड व वाळू काळूबाई तुझ्या मूर्ती हिरवा पितांबर याला मोत्याचे गोस याला रत्नाचे गोस आई ग काळूबाई आई ग मंडाबाई न छबिण्याच्या वेळानेस जय देवी काळूबाई पाजळल्या रत्न बनून चरणी लागती फुलाई माळीन हार घालती गळ्यामध्ये हार घालती बनमती मुरळीन गुन्हे आवडीनं गाती काया वाचा मी आपला ववळीला राजा आपला ववळीला राजा ववळीला राजान पहिला मान पालीचा ववळीला राजान दुसरा मान जेजुरीचा अव नवखंडामध्ये ठाण देवाचं शोभे पठारी देवाचं शोभे जेजुरी या पोट बोलता सांगवाले बोलताना भक्त लागला चरणात बोल मांगरच्या कळवायचे बोल म्हणजे मांगीर बाबाचे सांग मला बोलावजी पाटलाचे सांग बोले बाईच्या भावान चेडे वाटेचे सांग बोले सदानंदाचा हेळ बोल हे सगळं
काळूबाईला जाऊन आल्यानंतर 7 सुवासिनीला जेवू घालतात. तिथून आणलेला प्रसाद आहे तो बोळवतात आणि प्रत्येक महिलेची खणा नारळाने ओटी भरतात आणि जेवणासाठी पुरणपोळीचा नैवेद्य करतात. तर अशाच पद्धतीने आमची ओटी भरली आणि जेवणासाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला होता. सुवासिनीचा कार्यक्रम झाल्यानंतर आज अंगारकी असल्यामुळे मी देवाचं दर्शन घेण्यासाठी, गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेली आणि त्यांचं दर्शन सुद्धा घेतलं. आपण आधी फ्रेंड झालो ना, आता ती नवीन फ्रेंड आहे ना आपल्यासोबत. अंगारकी आणि काळूबाईचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आमचं पिल्लू सुद्धा तुम्हाला बाय करतंय.